नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ आपण बघितली, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वंशज कोण या सिरीजच्या पहिल्या भागामध्ये आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या पुत्राची वंशावळ म्हणजेच सातारा शाखेची वंशावळ बघितली. तर आता आपण भाग 2 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या पुत्राची म्हणजेच करवीर शाखेची वंशावळ बघणार आहोत. नमस्कार मित्रहो, तुम्ही पाहत आहात डिजिटल डीजी मराठी. तर ही संबंधित माहिती ऐतिहासिक दस्तऐवज, माहिती आणि पुरावे यावरून स्पष्ट केलेली आहे. तर मराठा साम्राज्याच्या इतिहासानुसार तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांना 2 कायदेशीर पुत्र होते. पहिल्या पुत्रांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची आई महाराणी ताराबाई होत्या. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1700 मध्ये महाराणी ताराबाईंनी त्यांना गादीवर बसवले आणि स्वतः संरक्षिका म्हणून मुघलांविरुद्ध लढा दिला. तर छत्रपती राजाराम महाराज यांचे दुसरे पुत्र म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज दुसरे. त्यांच्या आईचे नाव महाराणी राजसबाई असे होते आणि पुढे जाऊन त्यांनी कोल्हापूरच्या स्वतंत्र गादीची स्थापना केली आणि ते कोल्हापूर राज्याचे छत्रपती बनले. तर छत्रपती राजाराम महाराजांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजेच महाराणी ताराबाईंचे पुत्र म्हणजेच दुसरे शिवाजी महाराज यांच्या पुत्राचे नाव संभाजी महाराज असे होते. तर संभाजी महाराज यांच्या पुत्राचे नाव शिवाजी महाराज तिसरे असे होते. तर शिवाजी महाराज तिसरे यांच्या पुत्राचे नाव राजाराम महाराज दुसरे असे होते. तर राजाराम महाराज दुसरे यांच्या पुत्राचे नाव शिवाजी महाराज चौथे असे होते. तर शिवाजी महाराज चौथे यांच्या दत्तक पुत्रांचे नाव राजर्षी शाहू महाराज असे होते. तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा कालखंड 26 जून 1874 ते 6 मे 1922 पर्यंत होता. राजर्षी शाहू महाराज हे महाराष्ट्रातले एक महान लोककल्याणकारी राजा होते. त्याचबरोबर सक्षम राज्यकर्ते आणि क्रांतिकारी समाजसुधारक देखील होते. त्यांनी कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती म्हणून 28 वर्ष आपला राज्यकारभार सांभाळला होता आणि आपलं संपूर्ण आयुष्य वंचित, उपेक्षित आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठी वेचलं. तर त्यांच्या जीवन प्रवासाचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात. तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे असं होतं. ते कागलच्या घाटगे घराण्यातले होते आणि त्याचबरोबर 17 मार्च 1884 रोजी कोल्हापूर संस्थानच्या आनंदीबाईंनी त्यांना दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव तिथून शाहू असं ठेवण्यात आलं. आणि 2 एप्रिल 1894 रोजी त्यांना अधिकृत राज्याभिषेक होऊन त्यांनी कोल्हापूरची सूत्रा हाती घेतली, म्हणजेच ते कोल्हापूरच्या गादीचे छत्रपती झाले. त्यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या सेवाभावी स्वभावाचा गौरव करण्यासाठी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना 1920 मध्ये त्यांना राजर्षी म्हणजेच राजांचा ऋषी ही पदवी बहाल केली आणि त्याचपासून शाहू महाराज हे राजर्षी शाहू महाराज म्हणून ओळखू लागले. तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना 2 पुत्र होते आणि 2 कन्या होत्या. अशी एकूण 4 अपत्ये त्यांना होती. तर त्यांच्या पहिल्या पुत्राचे नाव राजकुमार राजाराम महाराज असे होते. हे शाहू महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते. शाहू महाराजांच्या निधनानंतर 1922 मध्ये ते कोल्हापूर संस्थानचे छत्रपती झाले. त्यांनी शाहू महाराजांचा सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा वारसा पुढे चालवला. तर राजर्षी शाहू महाराज यांच्या दुसऱ्या पुत्राचे नाव राजकुमार शिवाजीराव म्हणजेच उर्फ बापूसाहेब असे होते. हे राजर्षी शाहू महाराजांचे धाकटे पुत्र होते. दुर्दैवाने 1918 मध्ये एका शिकारीच्या अपघातादरम्यान घोड्यावरून पडल्यामुळे तरुण वयातच त्यांचे निधन झालं. या धक्क्यातून शाहू महाराज आयुष्यभर सावरू शकले नाहीत. त्याचबरोबर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पत्नीचं नाव महाराणी लक्ष्मीबाई असं होतं. त्याचबरोबर त्यांच्या 2 कन्यांचं नाव राधाबाई आणि आऊबाई असे होते. तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दोन्ही पुत्रांना स्वतःची अपत्ये नव्हती. त्यामुळे
शाहू महाराजांना 2 मुली होत्या, त्यांच्या माध्यमातून त्यांना नातू होते. तर शाहू महाराजांच्या ज्येष्ठ कन्येचा विवाह देवास म्हणजेच सिनियर संस्थानचे महाराज तुकोजीराव पवार तृतीय यांच्याशी झाला होता. त्यांच्या पोटी विक्रमसिंहराव पवार यांचा जन्म झाला. हे राजे पुढे कोल्हापूरच्या गादीवर दत्तक आले आणि छत्रपती शहाजी महाराज द्वितीय म्हणून ओळखले गेले, जे सध्याचे खासदार शाहू महाराज द्वितीय यांचे वडील होते. त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज यांची दुसरी कन्या आऊबाई, शाहू महाराजांच्या दुसऱ्या कन्या आऊबाई यांचा विवाह सांगलीच्या घोरपडे घराण्यात झाला होता. त्यांच्या माध्यमातूनही त्यांना नातू होते. तर शहाजी महाराज द्वितीय यांच्या पुत्राचे नाव शाहू महाराज द्वितीय असे आहे. तर शाहू महाराज द्वितीय यांना 2 पुत्र आहेत. पहिले म्हणजे छत्रपती संभाजी महाराज भोसले आणि दुसरे म्हणजे छत्रपती मालोजीराजे भोसले. तर श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले आणि संयोगिताराजे भोसले यांच्या मुलाचे नाव शहाजीराजे भोसले असे आहे. त्याचप्रमाणे छत्रपती मालोजीराजे भोसले आणि मधुरिमा राजे भोसले यांच्या कन्येचे नाव यशस्विनी राजे भोसले असे आहे. त्याचप्रमाणे पुत्राचे नाव यश राजे भोसले असे आहे. तर मंडळी, जय शिवराय. अशा प्रकारे आपण उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वंशज कोण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची खरी वंशावळ जाणून घेतली. त्याचप्रमाणे सातारा शाखा आणि करवीर शाखेचीही वंशावळ जाणून घेतली. तर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. आपलीच वाहिनी डिजिटल DJ मराठी. धन्यवाद.